घणाघाती फलंदाज जो मात्र चौफेर मैदानावर फटकेबाजी करू शकतो असा फलंदाज प्रतीक गायकवाड यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला तर सोमा गिरे नॉन स्ट्राईकच्या दिशेला पाहायला मिळत आहेत। सामन्याला होते सुरुवात। पहिला चेंडू विशालचा शॉर्ट पिच चेंडू होता, आखूट टप्प्याचा उसळता रायझिंग डिलिव्हरी यावेळी मात्र पाहायला मिळते। विशाल नक्कीच मी मागाशी देखील सांगितलं कॉलबॅक मध्ये हे संघ पोहोचलेत। आपण कॉलबॅक मध्ये का आलो, खरं तर खेळाडूंमध्ये विचारमंथन झालेलं असणार, कुठल्या चुका झाल्या, कशा पद्धतीने त्या सावरायला हव्यात, चुकांवर या ठिकाणी कशा पद्धतीनं नक्कीच सुधारणा करणं गरजेचं आहे, या सर्व चर्चा करून हे संघ मैदानात उतरलेत। आता मात्र पुन्हा एकदा विशाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर। प्रत्येकसाठी हा चेंडू यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक मुसाद चेंडूवर आले, चेंडू अडवलाय, फेकी केली आहे, तोपर्यंत पहिली धाव या ठिकाणी मात्र धावफलकाचं खातं जरूर उघडलं गेलंय। अगदी शून्याकडून एककडे प्रवास करताना हा संघ पाहायला मिळतोय। पहिल्या सामन्यात जरी अपयश उर्मीच्या हा संघाला आला असेल तरी मराठीत मात्र एक सुंदर वाक्य आहे, सरून गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात, नवीन उभारी घ्यावी लागेल, नव्या दमानं या ठिकाणी संघर्ष करण्याची गरज असेल। सोमागिरे डावखुरे हाताचे फलंदाज यावेळी स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतायत। हा चेंडू लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला, काय नजाकत आहे, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू वन बाउन्स होतोय सीमा पार, आमदार चषकाचा दमदार चौकार। सीमा रेषा भेदून गेला आरपार। SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार। सातत्याने या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहत आहोत। सन्माननीय अण्णासाहेब सगळीकडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपलंही मनापासून हार्दिक सरस स्वागत। पुढचा चेंडू कमबॅक इथे विशाल करताना पाहायला मिळतोय। मागाशी देखील मी सांगितलं अतिशय झुंज देणारा लढवय्या खेळाडू आहे विशाल, आणि यावेळी मात्र नक्कीच या अगोदरच्या चौकाराचं प्रत्युत्तर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तो देतोय। डॉट बॉल पाहायला मिळेल, अगदी पहिल्या षटकापासून बॅट आणि बॉल मधला संघर्ष इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय। मी अगदी पहिल्या दिवशी देखील सांगितलं राहुरी तालुका टेनिस क्रिकेट खेळाडूंनी संपन्न असणारा तालुका आहे। या YMCच्या मैदानाने अनेक स्पर्धा पाहिल्यात आणि ही देखील स्पर्धा अतिशय दर्जेदार रीतीने इथे सुरू असलेली आपण पाहतोय। धावफलक या ठिकाणी मात्र 5 धावा दर्शवतो आहे। एक सावध सुरुवात इथे मात्र होताना पाहायला मिळते उर्मी चहा या संघाकडून, तर दुसऱ्या बाजूला मात्र विशालनं एक चौकार खर्च केलाय। मात्र काही दर्जेदार चेंडू या षटकात आपण जरूर पाहिलेत। तसं पाहिलं तर आज मात्र स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे आणि हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो। आता दिवसाच्या अंती आपल्याला खऱ्या अर्थानं समजेल की कुठले दोन संघ पराक्रम करून मात्र सुपर 8 मध्ये पोहोचणार, त्यासाठी संघर्ष मैदानावर जारी आहे। गोलंदाज तयार, आखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय, फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, झेल टिपलाय, परतावा लागेल, सोमा इथे झेलबाद होऊन माघारी परततील। गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं। क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला, तरुणांच्या दिलाची जान, युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी। धन्यवाद द्यावे लागतील। आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र ज्यांच्या मार्फत होतंय दीपक साळवे यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करेल। अतिशय दर्जेदार साऊंड सिस्टीम त्यांची देखील आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या सक्सेस होण्यामागे मात्र त्यांचे देखील हातभार आहेत। अनेक दानशूर दात्यांना दिलेली बक्षिसं, अनेक सहकार्यांनी केलेलं सहकार्य, या सर्वांच्या जोरावर ही स्पर्धा मात्र सजलेली नटलेली फुललेली आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं तमाम सर्व दानशूर दात्यांचे देखील आयोजकांच्या वतीने आभार असतील। जाऊया मैदानाच्या दिशेला। पहिल्या षटक त्या ठिकाणी मात्र विशाल गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत, 5 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय। या दरम्यान सतीश स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करतायत, पहिला चेंडू ते खेळलेत आणि पहिल्या चेंडूवर मात्र जबरदस्त तडाखा पहिल्या चेंडूवर नक्कीच त्यांच्याकडून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दरम्यान पंच मात्र कळवतायत यावेळी चेंडू वन बाउन्स सीमा पार असेल। तिसऱ्या पंचांकडे नक्कीच या ठिकाणी मात्र दाद मागितलीये, मदत मागितलीये, चौकार की षटकार यासाठी। या ठिकाणी पलीकडच्या बाजूला लानू बर्डे दाजी मॅचचा आनंद घेत आहेत आणि सतीश बर्डे हे खरं तर त्यांचे पुतणे आहेत, त्यांच्या ताफ्यातील त्यांच्या गावच्या टीमचे जर खरं तर पाहिलं तर प्लेयर आहेत। जर सतीशने या मॅचमध्ये षटकार हॅट्रिक मारली
तर लानू बर्डेदाजी यांच्याकडून सतीशला 500 रुपयाचं प्राईज या ठिकाणी जाहीर होतंय. पिनू जाधव यांना विनंती आहे, पिनू आपण या ठिकाणी या. धन्यवाद. खरं तर हे राहुरी टेनिस क्रिकेट आहे. तुम्ही मैदानामध्ये चांगल्या कामगिरीचा वर्षाव करा. मैदानाच्या बाहेरून आमचे प्रेक्षक, आमचे क्रीडा रसिक तुमच्यावर बक्षिसांचा वर्षाव करतील अशी इथली परंपरा आहे. आणि याही स्पर्धेत मात्र ती परंपरा नक्कीच या ठिकाणी सार्थ होताना जी पाहायला मिळते. धावफलक यावेळी मात्र पाहूया. पण तिसऱ्या पंचांचा निर्वळा या ठिकाणी अजून आला नाहीये. चौकार की षटकार यासाठी मात्र तिसऱ्या पंचांची मदत पंचांनी मागवली आहे. खरं तर दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण लढत इथे मात्र नक्कीच रंगताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मात्र नवनिर्वाचित दमदार आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा सुरू आहे. अगदी आयकॉन आणि आयडॉल जे खेळाडू खेळत नाहीत त्यांना संधी देण्याच्या उद्देशानं एक दर्जेदार व्यासपीठ इथे मात्र आमच्या एकलव्य प्रतिष्ठाननं उभारलंय. आणि त्या व्यासपीठावरून नक्कीच एक दर्जेदार गुणप्रदर्शन, क्रिकेटचं कौशल्य या ठिकाणी हे राहुरी तालुक्यातील सर्व खेळाडू नक्कीच दाखवताना पाहायला मिळत आहेत. ऑन फील्ड डिसिजन सर. चौकार यावेळी मात्र पंचांनी कळवलंय. हा चेंडू सीमा पार असेल, चौकार असेल. धावफलक 9 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. श्रीकांत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेला प्रतीक नक्कीच एक प्रतिभावान खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. प्रतिभा किंवा टॅलेंट हे सांगण्याची गोष्ट नाहीये, तर ते करून दाखवण्याची गोष्ट आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र तुमचं टॅलेंट तुम्हाला दाखवावं लागतं. इथे प्रतीक नक्कीच आपलं टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. संघासाठी एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर करतील. चांगले खेळाडू आहेत. या दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र समोरच्या दिशेला लॉब केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावर येतोय. एक महाकाय विशालकाय फटका, चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. नक्कीच आउट ऑफ टच प्रतीक जाणवले या अगोदरच्या सामन्यात. या सामन्यात मात्र एक चांगली फलंदाजी त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. या दरम्यान पुन्हा एकदा बॅक टू बॅक नहले पे दहला समोरच्या दिशेला येतोय. बुलंद पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. धावफलक याबरोबर जाऊन पोहोचेल 21 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक. श्रीकांतचा हा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय. चेंडू अडवलाय. तोपर्यंत घेतली जाईल ती एक धाव. आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय ज्या संघांचे मॅचेस झालेत ना, त्या संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला नाश्ता आलेला आहे तो या ठिकाणी या आणि घेऊन जा. ज्या टीम्स मोकळ्या आहेत त्या टीम्सने आपला नाश्ता इथून घेऊन जा. धन्यवाद. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. सतीश यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना आपण पाहतोय. नक्कीच एक प्रतिभावान खेळाडू आहे. महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यात नक्कीच 100% योगदान दोन्ही संघांच्या खेळाडूंना द्यावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न देखील मैदानावर सुरू आहेत. दरम्यान यावेळी मात्र बॅटची एज घेतलीये. पंचांनी कळवलंय आणि इथे फलंदाज सतीश बाद होऊन माघारी परत आहेत. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी. सतीश बाद झालेत. न्यू बॅटर आपण पाहतोय राहुल यावेळी मात्र मैदानावर येत आहेत. धावफलकावर धावा 22 धावा धावफलकावर आहेत.
22 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, 22 बनवले गेल्यात. 2 षटकांची सांगता झाली, 22 धावा आणि 2 फलंदाज बाद आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण, तू जातीचा श्रेष्ठ. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेला प्रतीक गायकवाड 6 चेंडू खेळले, 14 धावा त्यांनी बनवल्यात. तर नॉन स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय राहुल बर्डे. या अगोदरच्या सामन्यात देखील अतिशय प्रभावी फलंदाजी ज्या फलंदाजाने केली होती राहुल, अगदी 30 धावा या अगोदरच्या सामन्यात देखील अतिशय शानदाररित्या कमी चेंडूत त्यांना बनवल्या होत्या. या दरम्यान विशाल 6 चेंडू. यावेळी मात्र कव्हरच्या दिशेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फार दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय, झेल सुटलाय जरूर, परंतु लाजवाब प्रयत्न. या ठिकाणी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण झेल होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 2 धावा धावफलकावर ज्या जमा होतील आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावफलकाचा जाऊन पोहोचेल. 24 धावा धावफलकावर लागलेले पाहायला मिळत आहेत. अजित होते त्या ठिकाणी. जबरदस्त प्रयत्न झेल घेण्यासाठी जरूर केले गेले, कारण प्रत्येक खेळाडूला जाणीव आहे महत्वपूर्ण सामना आहे. पुन्हा एकदा विशाल उजव्या हाताने मारा करतायत. प्रतीकसाठी हा चेंडू सुरेख, लाजवाब गोलंदाजी. एका आक्रमक फलंदाजाविरुद्ध एका दर्जेदार गोलंदाजाचा संघर्ष आपण पाहतोय आणि इथे मात्र विशालनं हा चेंडू डॉट नक्की टाकलेला जो पाहायला मिळतोय. क्रिकेटचा संघर्ष मात्र नक्कीच पुन्हा एकदा रंगताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मात्र अनेक रोमहर्षक सामने या मैदानावर आतापर्यंत पार पडलेत. आखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅक फुटला गेले आणि काय फटका सजवलाय, कव्हरच्या डोक्यावरून येतोय अप्परकटचा लाजवाब फटका. चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. खरं तर बाहेर खूप सुंदर झेल टिपला. योगेश भाऊ आपलं परत एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. आलेल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने या आमदार चषकामध्ये मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. विशाल फुल टॉस, लॉलीपॉप, गिफ्ट आणि चेंडू मात्र बराच दूरवर जाऊन कोसळतोय मैदानाच्या अगदीच बाहेर. षटकार. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. मैदानात प्रतीक गायकवाड नावाचं वादळ मैदानावर घोंगवताना आपण पाहतोय. जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी, लागोपाठ 2 षटकार विशाल नलावडे सारख्या दर्जेदार गोलंदाजाविरुद्ध त्याने खेळलेत आणि धावफलकाला नेऊन ठेवलंय. 36 धावा यावेळी मात्र धावफलकावर झालेल्या पाहायला मिळत आहेत. बडे मॅच का बडा खिलाडी या ठिकाणी मात्र नक्कीच प्रतीक गायकवाड बनू पाहतोय. एक चांगली कामगिरी करतोय. खरं तर अगदी महत्वपूर्ण क्षणी जो खेळाडू संघाच्या मदतीला धावून येत असतो, संघासाठी चांगली कामगिरी करत असतो, तो त्या संघासाठी हिरो ठरत असतो आणि ती कामगिरी इथे मात्र प्रतीक त्याच्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल, तो देखील कच्च्या गुरूचा चेला नाहीये. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याची देखील ख्याती आहे आणि अशा गोलंदाजावर मात्र हल्ला प्रतीकनं चढवलेला आपण पाहतोय. या दरम्यान हा चेंडू गुडलेंथवर पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली. हा चेंडू डॉट पाहायला मिळेल. या अगोदरच्या चेंडूवर मात्र ज्या चुका केल्या होत्या त्या विशालनं नक्कीच सावरत एक चांगला चेंडू, चांगलं कमबॅक, चांगलं प्रत्युत्तर या चेंडूवर नक्कीच दिलेलं पाहायला मिळतंय. 36 धावा, षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू असलेलं जे पाहायला मिळतंय. हा चेंडू येळे मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय. हा गेला वाईट बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेठ डहाळे यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. चेंडू शॉर्ट पिच
चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. वन बाउन्सचा इशारा देखील पंचांनी गोलंदाजांना दिलाय. धावफलक 1 ने आकार घेईल. 37 धावा धावफलकर आहेत. स्टेप आउट करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू आपण पाहतोय. डॉट निर्धाव चेंडू आणि सर थँक्यू. यानंतरचा होणारा सामन्याचा आपण या ठिकाणी टॉस करतोय. पठाण वॉरियर्स आणि आर्फा इलेक्ट्रॉनिक्स या दोन टीमला विनंती आहे, संघनायक आपण ताबडतोब या ठिकाणी यायचंय. आपण पुढच्या मॅचचा चौथ्या सामन्याचा या ठिकाणी टॉस करतोय. आर्फा इलेक्ट्रॉनिक्स आणि पठाण वॉरियर्स यानंतरची मॅच आहे. दोन्ही टीमचे संघनायक आपण ताबडतोब या ठिकाणी टॉससाठी या. धन्यवाद. विशाल नलावडेनं 2 षटकं टाकली आहेत, 24 धावा खर्च केल्यात आणि 1 फलंदाज बाद करण्यात त्याला यश मिळाले. तर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा उर्मी चहा 11 या छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. गड्या तू जातीचा श्रेष्ठ, गड्या मी मातीचा श्रेष्ठ, छातीला छाती समोरच्या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आर्फा इलेक्ट्रॉनिक्स टीमला विनंती आहे की आपण आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा. आपण टॉस करतोय. चला. या दरम्यान या षटकाला प्रारंभ होतोय. सोमनाथच्या चेंडूवर पहिल्याच चेंडूवर मात्र हल्ला चढवला गेलाय. राहुल बर्डेच्या बॅट मधून येतोय एक घणाघाती षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज सोमनाथ चेंडूवर आलाय. चेंडू अडवलाय. या अगोदरच्या चेंडूवर मात्र नक्कीच राहुल बर्डे पहिलाच चेंडू खेळला होता आणि पहिल्याच चेंडूवर मात्र एक घणाघाती प्रहार आपले इरादे इथे स्पष्ट करताना राहुल पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने मी फलंदाजी करणार आहे याची चुणूक मात्र पहिल्या चेंडूवर त्यानं दिली आहे. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. एफर्टलेस स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेला. चेंडू सीमा पार. षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका. सुरेख फलंदाजी. 49 धावा धावफल करू लागलेले आपण पाहतोय. सोमनाथ यावेळी मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. या षटकात मात्र 2 उत्तुंग षटकार या ठिकाणी राहुल बर्डेच्या बॅट मधून आपण पाहतोय. 4 चेंडूत 12 धावा त्यानं जमवलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत अवंतरसाठी आपण पाहतोय. तिसरे पंच चेक करतायत. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. स्वतः पंचांनी घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे सर. बॅट्समन शफल झाले होते आणि शफल झाल्यामुळे ही डिलिव्हरी फेअर तिसऱ्या पंचांनी नक्कीच घोषित केली आहे. हा गेला वाईड बॉल. या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा राहुलसाठी. हा चेंडू देखील डॉट आपण पाहतोय. 49 धावा धावफलकर आहेत. 5 षटकांचा होणारा हा सामना असेल. चौथं षटक. या ठिकाणी मात्र सोमनाथनं आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात या षटकात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील.
पुन्हा एकदा बॅटिंग टीमनं यावेळी मात्र रिव्ह्यू घेतलाय. अवांतर चेंडूसाठी या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांची मदत पुन्हा एकदा जी मागवली जाते. परवेज भाई आपले कॅप्टन आले का? परवेज भाई फेअर बॉल सर. कॅप्टन आले तर पाठवून द्या इकडे, आपण टॉस करू. आरपा इलेक्ट्रॉनिक्स आणि पठाण वॉरियर्स या दोन टीमच्या संघनायकांना विनंती आहे, जर तुम्ही आला असाल तर या ठिकाणी टॉस साठी या, आपण टॉस करून ठेवू. या दरम्यान पुन्हा एकदा राहुलच्या बॅट मधून एक गगनभेदी फटका बाहेर पडतोय. डीप मिड विकेटच्या दिशेला धमाका, चेंडू सीमा पार षटकार. फटका असा द्वादार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. गाड्या टेस्टीच लागतंय गावाला कोपडे आलू दे. तर आपण पाहतोय 4 षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली आहे. 55 धावा धावफलक आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. काय जबरदस्त फलंदाजी केली आहे राहुल बर्डेनं. मात्र या षटकात 3 षटकार तब्बल ठोकलेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रतीक गायकवाड देखील अतिशय जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 12 चेंडूंमध्ये 28 धावा त्याने केल्यात. सलामीला फलंदाजीला आलेला फलंदाज आहे आणि अद्याप खेळपट्टीवर मात्र तळ ठोकून एक चांगली फलंदाजी करतोय. शेवटच्या महत्वपूर्ण षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. परवेज भाई तुम्ही नाही करणार का टॉस? साहिल शेख. क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. या रिजवान या. दरम्यान आपण पाहतोय साहिलनं मात्र एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. 59 धावा धावफलकावर बनवले गेल्यात. या दरम्यान लोअर फुलटा चेंडू होता, चेंडूला ड्राईव्ह केलंय. अगदी कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव दरम्यानच्या काळात जी घेतली जाईल आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय आता धावफलक जाऊन पोहोचेल 60 धावा धावफलकावर आहेत. साहिलनं मात्र पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार खर्च केल्यानंतर एक चांगली काही चेंडू या षटकात आपण पाहतोय. राहुल बर्डे स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. आखूड टप्प्याचा शॉर्ट पिच चेंडू होता, गती परिवर्तन करून टाकलेला चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. धावफलक स्थिर असेल. 60 धावा धावफलकावर शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक असताना साहिल पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल केलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर आलाय. एक धाव दरम्यानच्या काळात आपण पाहतोय. थँक्यू सर. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करतो. मी आदरणीय अण्णासाहेब सगळीकडे यांना विनंती करेल. नाही या तुम्ही या. अण्णासाहेब सगळीकडे यांचे शुभ असते, म्हणजे कधीही या मैदानावरती स्पर्धा असू द्या, कुठेही स्पर्धा असू द्या, आपल्या टीम बरोबर तर थांबणारच, परंतु सगळ्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी अण्णासाहेब सगळीकडे या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांचे शुभ असते. आपण टॉस करूयात. या. आणि प्रतीकच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर येतोय एक गगनचुंबी षटकार. फटका असा द्वादार, हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. गाड्या टेस्टीच लागतंय गावाला कोपडे